मला काय सूचना मी झाली, मी काय बोलायचं तरी मी एवढं शिटले की नाही. नाश्ता साहित्य घेऊन आलोय. नाश्ता एक नंबर चालू आता. जरा व्हिडिओ केला मला गडबड होती. 10 मिनिटात यायला होतं नाश्ता साहित्य. नाश्ता करायला, नाश्ता म्हणजे जेवणच म्हणाले. नाश्त्यासाठी गाडी थांबली आहे सुरतच्या पुढे जरा हायवेवर आहे. तर भावनो, माझा यूट्यूब ब्लॉग पहिल्यांदा ब्लॉग आहे माझा आणि मी गुजरातला निघालोय. आपली सगळी तयारी झाली आता. ही बॅग भरून ठेवली आपण. ही पण बॅग आहे खरं. सगळं साहित्य टाकले घरी असता वेळ सगळं अजून बॅगच्या. फर्स्ट टाइम ट्राय करलो मी व्लॉग करायचा, त्यामुळे माझा शब्द इकडे तिकडे होतील समजावून घ्या. आणि माझा पहिला व्लॉग असल्यामुळे मला काय सूचना मी झाली, मी काय बोलायचं तरी मी एवढं शिटले की नाही की आपण व्लॉगिंग करायचं म्हणजे करायचं. बघूया कसं काय होते. आज गुजरातला जायचं आहे. आता मी गावात आमच्या, आणि आमची स्लीपर बस आहे ती 5:45 आहे. 5:45 बसून आम्ही गुजरातला जाणार आहे. सगळी जर्नी तुम्हाला मी गुजरात वरली इथं गेलो काय काय फिरणार आहे, परत सगळं जे मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आज 12 तारीख आहे. 12 तारीख ते आम्ही पुढल्या रविवारपर्यंत घरला येणार आहे. तरी म्हणजे एक 6 दिवसाची ट्रिप आहे. 6 दिवसाची ट्रिप म्हटल्यावर आज 12, 18, 19 तारखेपर्यंत येतो आम्ही इकडे रिटर्न. अशी एक आपली छोटीशी ट्रिप आहे. ट्रिप म्हणजे भावाकडे निघालोय, त्याला जरा भेटायचं, फिरून यायचं, मस्तपैकी गुजरात एक्सप्लोअर करायचा, नवीन नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायचं आणि सगळं तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आपली सगळी आता तयारी झाल्या. आता वाजल्या 11:15. आपली 5:45 बस आहे. आवरून जायचं आहे. एसटीनंच जाणार आहे. 4 वाजता इथनं बाहेर पडणार, कोल्हापुरात पोहोचणार, कोल्हापुरात बस पकडणार आम्ही डायरेक्ट गुजरात. आधीमध्ये कुठंतरी ब्रेक घेतला तर कुठंतरी म्हणजे नाश्ता विष्टा करायला तर थांबणार. तुम्हाला दाखवणार सगळं मी फूड ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून भावानो. आणि जायच्या आधी आत्ता मी दर्शन करायचं म्हणाले, जाऊन मंदिरात दर्शन करून येऊया. तर आपलं गुजरातमध्ये पाहुणे आहेत त्यासनी काहीतरी पेढे वगैरे घेऊया द्यायला त्यासनी. स्टे ट्यून. हा काय गाडीचा नंबर थांबा बघा एक मिनिट. येताना आलं बागेला आम्हाला वाटतं ठेवून जाते. बसमध्ये निघालो आणि पोचले तळावर. हा अशी बस आहे एकदम गरगरीत. काय म्हणतात पुढं रे एफ तर लिहिलं इथं 780 आणि एफ आहे. ही 7 ही एफ आणि 78 आहे. हा हा. मग कसं करायचं सांगा ना. कुठं की बसा तिकडे त्याच्या आहे. चप्पल देवा स्टँड. बसणार काय एकदा कसं शिरलं की परत पण घरी येत नाही. ठेवा घरी इकडं आहे. हाय काय असू दे. काम कोपऱ्यात येतात. 2 मेंबर आहेत. आमचं कोल्हापूर कसं आहे गरगरीत. वातावरण जोरदार झाले. मस्त एसी चालू झालाय.
पाहिजे बस काय येते काय मला चप्पल पडली खाली ठेवूया सांगितले मला घरात बसमध्ये पोचल्या फोन कर मी काय करत नाही फोन मला केला तरच मी करते तू करणार नाही घरात फोन हा मध्ये झाला का पोच बसलो मला घरातच मी करत नाही झाड हॅलो माझी काळजी असेल तर करतील फोन बसमध्ये बसली आता बस तरी बाहेर पडल्या थांबल्या काही कळण झाली ह्या बस सारखी अनेक बस होती भाग्यलक्ष्मी म्हणून ती गेली आम्हाला वाटलं खरोखर एक बस गेल्या ही आम्ही जी बसली ती खरं ती वेगळीच बस होती गेली आम्हाला भ्या वाटत आता म्हणतो बस सुटली त्या ड्रायव्हरला फोन केला ड्रायव्हर मला 2 मिनिटात आली मग आम्हाला वाटलं वळवून येणार खरं ही दुसरीच बस आहे दुसऱ्या बसमध्ये बसले आम्ही असा विषय झाला सगळा भवन मसडा झाला सगळा निवांत बघूया थोडं कुठं थांबवलं तर काहीतरी तुम्हाला दाखवतो हा दिसते काय करा व्लॉगच की शॅम्पू रात्रीच काय दिसत मी झाले हायवेला लागले पळवाय गाडी काय सिटी पण नाही सगळे झाडं बिड तुम्हाला लागतं तर काय दिसणार बी नाही आम्हालाच बघा काय नाही बड्डे प्रिय तेवढं नाश्ता बिष्टा काय नाही जाऊन द्यायचं पिक्चर बघून टाइमपास करून घेतला अजून 14 तास आहे 14 तासात काय काय करायला मला काय सुचना झाली लुडू घे काय टाइमपास तरी होईल एवढा आणि कुठे तरी गेम बघ कॅरम आहे काय कॅरम कॅरम पण घेतो कॅरम ऑनलाईन लावायचं ना येते की ऑफलाईन येते की दोघांच्या सुविधा पाहिजे आम्हाला फॉरेन फिटनेस ई फुटबॉल बिटबॉल आहे का अशी म्हणजे ऑनलाईन लावाय यावी अशी DLS पहिला माहिती फुटबॉलचीच आहे राहू दे उद्या नंतर झाला आणि का मग नंतर बघ खेळ खटका नाही ती पुढे ड्रायव्हर बसेच खटका आहे लागली थंडी वाजायला जॅकेट घालून बसली निवांत फास तोंडावर वाटले डोकं दुखाले पिक्चर मध्ये बसलेलो किल काय किल पिक्चर म्हणा जाईल ती नक्कीच मरत्या त्या किल पिक्चर मध्ये नट्टी मिळलं तर राहिलं काय राहिलं पिक्चर बघण्यात चांगला होता थोडा पिक्चर नट्टी मारा नको पाहिजे नट्टीला जोरदार आमच्या आयुष्यात नक्कीच नाही हो त्यामुळे काय करायचं नाश्ता साहित्य घेऊन आलोय नाश्ता एक नंबर चालू आता जरा व्हिडिओ केला नाही लई गडबड होती 10 मिनिटात यायचं होतं नाश्ता साहित्य नाश्ता करा नाश्ता म्हणजे जेवणच म्हणायचं आमचं कारण जेवण करत तोपर्यंत वेळ होणार गाडीत घेऊन आलो गडी कसा आहे पहिलवान कबाडी पावाच्या थपक्या लागल्या इकडे खायला एक गडी इकडे बसलाय जोरदार नियोजन रात्री जेवण करून झोपलो आणि नाश्ता
त्याच्यासाठी गाडी थांबलेली आहे. सुरतच्या पुढे जरा हायवेवर आहे. जोरदार वाटतं गाडी सगळ्यात जोरदार झाला. 20 मिनिटं गाडी थांबवल्या. काय नाश्ता करू वाटत नाही रात्री गच्चली काय पण. खाऊन घ्या. केबिन मध्ये बसले पवनवर पोचले आपण गुजरात अहमदाबादमध्ये. आपलं पाहुणं आल्यात मला आपल्याला कॅब फुल त्यांनी. त्या कॅबमध्ये बसायला जा. Please use rear seat belt for your safety. Abhinav Thakur may be closed. तर गाईज आपण पोचलो पाहुण्यांच्या घरी आणि कटाळता म्हणून काय व्लॉग एवढा शूट केला नाही. डायरेक्ट गेलो आणि कल्टी मारली त्यांच्या इथं. झोपून फ्रेश बी होऊन मग व्लॉग एडिट करा बसलो. आणि आजचा व्लॉग एवढाच आहे आणि पुढं भारी भारी व्लॉग येणार आहे त्यासाठी तयार राहा. बाय गाईज. हथौड़ा पापी मैं गाली देता काफी पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी 3 बटन